चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. जास्तीचा वेळ आता मात्र आपण घेऊ नका. दुसरा राऊंड आणि दुसऱ्या राऊंड मधील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला होता. बालाजी स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतरची मॅच ऋत्विक 11 आणि एकता टेपकऱ्या अशी लढत असेल आणि त्यांच्या नंतरची मॅच SSK एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट ओम साई धाबा अशी लढत असेल. तर या चारही संघाने देखील रिपोर्टिंग करा. पुढील मॅच साठी ऋत्विक 11 आणि एकता टेपकऱ्या संघाने सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्वर्गीय समीर स्मृती चषक 20-25 हा थरार आहे. ऋत्विक 11 आणि एकता टेपकऱ्या संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर SSK एंटरप्राइजेस आणि ओम साई धाबा आपण देखील रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक इथे सज्ज असणं गरजेचं आहे. टॉस साठी या गोष्टीची देखील आपण पूर्तता करायची आहे. बालाजी स्पोर्ट्स 12th मान पाठवा. येस, मॅचला सुरुवात होते आपण पाहतोय. बालाजी स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशी लढत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होते. सनी आणि योगेश्वर आता मात्र दाखल होतोय. सनी आणि योगेश्वर अशी ही नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. थोडासा चेंजेस. हॅलो चिक. थोडासा चेंजेस नक्कीच इथे मात्र सलामीच्या जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. योगेश्वरला इथे मात्र दाखल केली आहे आणि ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य होतोय सज्ज. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. पहिला चेंडू. आदित्य ऑन दी मार्क. ओ सनीसाठी फुल टॉस चेंडू. त्याच्यावरती हॅमर केलाय. क्षेत्ररक्षक होते, पंचांनी नो घोषित केलाय आणि इथे मात्र झेल देखील सुटतो आणि चेंडू फॉरर होतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. बीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. पहिला चेंडू खराब चेंडू. त्याच्यावरती सनीनं लगेच इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्याच्यावरती हा चौकार देखील होत आहे. आता मात्र फ्री हिटचा हा चेंडू. मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडीशी खराब कामगिरी राहिली आहे, परंतु आता संधी पुनश्च असेल आज बॅटर सनीला मोठा फटका मारण्याची, कारण की पहिला चौकार तर जरूर आला. ओ आणखी एक धमाका स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषा पार, बिग हिट षटकार. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हरवला, खराब झाला तर नवीन बॉल देण्यात येईल, परंतु बाजूला असेल तर खेळाडूने देखील तो चेंडू आणायचा. या गोष्टीची नोंद घ्या आपण देखील. मॅच बॉल आपण देखील थोडंसं सहकार्य करा. पूर्वी नीरज बॉल गेला तर नक्कीच तो चेंडू शोधण्यासाठी 3 ते 4 प्लेयर्स जायचे. अगदी एक स्पर्धा आम्ही देखील कव्हर केली होती. नदीच्या काठावरती ते क्रीडांगण होतं आणि नदीच्या खाली ते चेंडू गेलं होतं आणि तो चेंडू शोधण्यासाठी मॅच बॉल होता. त्या अनुषंगाने 11चे 11 खेळाडू गेले देखील होते.
इवन पंच देखील त्याच्यामध्ये सामील होते. आणि आताचं पूर्वीचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये फार वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की आता सगळ्या गोष्टी इथे मात्र सुरळीत आपल्याला पाहायला मिळतात. ISPL सारखी मोठी स्पर्धा नक्कीच भारतमध्ये आली आणि नक्कीच संपूर्ण देशाला तिथे मात्र टेनिस क्रिकेट जगताला वेगळ्या वळणावरती वेगळ्या पटलावरती आणलं. आणि हे भिवंडी इमर्जिंग क्रिकेट आपण पाहतोय, इथे मात्र युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आणि नक्कीच एक पुढे जाण्याची संधी संकल्पना आपण पाहतोय या असोसिएशन कमिटीच्या वतीनं. नक्कीच भिवंडी इमर्जिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विराजी चोरगे देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना. त्यांचा संघ मधाच्या आतमध्ये फाईट करतो, इनफिल्डला क्लिअर केला, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे दूर होते, त्यांना बीट करून चेंडू फरार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार स्ट्रोक चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सनीला आपण पाहतोय मागील इनिंग जिथून संपवली होती तिथूनच ही इनिंगला सुरुवात केली की काय असं मैदानाच्या आतमध्ये चित्र निर्माण झाले. षटकार आणि चौकारांचा हा खेळाडू आपण पाहतोय आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चमकतोय. ज्या पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मागील मॅच मध्ये 49 धावा, या मॅच मध्ये सध्याच्या घडीला 14 धावा अंकित केल्यात. वेळेच्या बाबतीत इथे मात्र सूचना दिल्या जातील. दोन्ही संघांना 15 मिनिटांचा अवधी निर्धारित केला गेला, या गोष्टीची नोंद घ्या. ओलेन खेचले, त्याच्यावरती इथे मात्र पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती शफल झाले. आणि नक्कीच चांगला स्ट्रोक मागील चेंडूवरती आपण पाहिला सनीचा, त्याच्यावरती चौकार देखील आला. चांगली सुरुवात, चांगली इनिंग राहिली या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर सातत्याने चांगला खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गोलंदाज तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. बालाजी स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशी लढत आहे. हो, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं. हा चेंडू इथे मात्र डॉट येतोय. चांगली रणनीती, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यावरती हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. सनीला आपण पाहतोय आणि नक्कीच त्याच्या सोबतीनं योगेश्वर आहे, परंतु अजूनही एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये. 19 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 2 चेंडू षटकातील शेष. हो, आणखी एक बॅक टू बॅक, दुसरा चेंडू डॉट. एक तेरी एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चौकार 1 षटकार आले होते, परंतु त्याच्यानंतर इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत. आज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्यला आपण पाहतोय कमबॅक केला जातोय. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ त्यांच्या अगेन्स्ट बालाजी स्पोर्ट्स संघाची बांधणी देखील अचूक आहे. अनेक चांगले दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये सनीच्या सोबतीनं विनय पाटीलला आपण पाहिलं, विनयने देखील 3 षटकार मारले होते. स्विच हिट केला, अपील झाली, परंतु इथे पंच सहमत नाही. लाऊड अपील केली होती. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या वतीनं आपण पाहिलं तर चांगला खेळ देखील, परंतु इथे मात्र सनीची विकेट्स महत्वाचे, त्या अनुषंगाने सातत्याने थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु हा डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. नक्कीच आपण पाहिलं दुसरं षटक सुरू होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला ऋतिक, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. बॅटिंग देखील दमदार साकारली होती मागील मॅच मध्ये.
ऑलराऊंडर आहे आणि आता मात्र ऑलराऊंडरची भूमिका बदाशा आतमध्ये साकारतोय. त्याच्या अगेन्स्ट आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आता त्याचं योगेश्वरला आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बॅटिंग करत असताना थोडेसे उशिरा आले होते, परंतु आता मात्र लेट परंतु थेट त्याची देखील एंट्री झाल्या वर्णी लागले ॲज अ बॅटर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन नेहमीच आपण पाहत असतो, त्या अनुषंगाने ही वेगळी स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती मधाच्या आतमध्ये आखली गेल्या. 19 धावा धावफलकावरती गोलंदाज ऋतिक ऑन दी मार्क. ऋतिकचा हा चेंडू पहिला चेंडूवरती भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मधलाच्या आतमध्ये फलंदाज योगेश्वरच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक षटकार आला आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. बॅटिंग नक्कीच्या ठिकाणी मात्र मिळाली होती. टॉस गमळल्यानंतर सुद्धा बॅटिंग बालाजी स्पोर्ट्सला मिळाली आणि नक्कीच त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे मी तर म्हणेन, कारण की चांगले खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवात दमदार राहिली आहे. कमबॅक करावा लागेल गोलंदाज ऋतिकला. बॅकअप देऊन चेंडूला पिच केलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार होतोय नॉन स्टॉप सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहिली तर नक्कीच आता मात्र थोडीशी बदलली जाते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि त्या अनुषंगाने इथे वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफला. गोलंदाज तयार. एक षटकार एक चौकार जरूर आलाय. ओ क्या बात आहे क्या बात आहे. स्विंग केला अगदी आपण जर हवेमध्ये चेंडूला तरंगत ठेवला आणि त्या अनुषंगाने बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता हे कौशल्य ऋतिकचं. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. मागील चेंडू देखील आपण पाहिलं तर गतीनं बीट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हते. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला योगेश्वरचा. त्याच्यावरती चौकार आला, परंतु आता मात्र इरादे स्पष्ट केलेत. कमबॅक करतोय गोलंदाज ऋतिक. हो आणखी एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार स्ट्रोक षटकार. बॉल कुठल्याही क्षणाला हरवला फुटला खराब झाला तर नवीनच बॉल दिला जाईल. त्या अनुषंगाने इथे मात्र आता नवीन बॉल मधाच्या आतमध्ये लगेचच दाखल होईल आणि आता मात्र इथे षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आक्रमकता दाखवली. मागील मॅच मध्ये सनीनं चांगली कामगिरी केली होती. सनीचा बोलबाला राहिला होता, परंतु या मॅच मध्ये योगेश्वर इथे दमखम दाखवत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि त्याच्या की जोरावरती आता मात्र 35 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. उर्वरित आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. हो हा चेंडू सोडून दिला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सनी आणि योगेश्वर ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आली होती आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या 35 धावा धावफलकावरती जोडल्यात. पुढील मॅचच्या टॉससाठी ऋत्विक 11 आणि एकता टिपकऱ्या संघाला विनंती असेल की आपण टॉससाठी सज्ज राहा. दांडी 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 गोल यू मे साय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये योगेश्वर बाद. शप्पल येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता योगेश्वरचा. त्या अनुषंगाने इथे मात्र ऍक्शन रिल्व्यामध्ये आपण पाहू शकता जास्तच बाहेर निघाले. त्या अनुषंगाने इथे मात्र लेग स्टिक वाकवली इथे मात्र गोलंदाज ऋतिक ना. येस
ऋत्विक 11 संघाचे संगणक इथे सज्ज आहेत. त्या अनुषंगाने एकता टेपकर या संघाचे संघनायक आपणास विनंती असेल आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय पाटील मॅन फ्रॉम पिसे. मागील मॅच मध्ये देखील चांगली फटकेबाजी त्यांनी केली होती, परंतु आता वन डाऊनला येत असताना मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 धावा जरूर बनल्यात. अजूनही इथून धावफलक 30 ते 35 बनल्या तर कदाचित इथे मात्र एक नक्कीच चेस करत असताना स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाला नक्कीच परिश्रम करावे लागतील, परंतु गोलंदाजांनी इथे मात्र आता दमखम दाखवणं गरजेचं आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज यश सज्ज होत आहे. 12 चेंडू आणि आता मात्र उर्वरित 12 मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल बालाजी स्पोर्ट्स संघाचा हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, ऑन द मार्क यश, त्याच्या समोर आज बॅटर सनी सज्ज आहे. ओ सनीसाठी फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समन खरं तर विनय पाटीलने रिव्ह्यू घेतला, कारण की प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे, परंतु विचार केला तर सनी स्वतःवरती नाराज आहेत. कदाचित त्यांना असं वाटतंय की इथे मात्र फलंदाज बाद असेल आणि टीव्ही अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी, फलंदाज असेल बाद, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. प्रत्येक संघासाठी आपण एक एक रिव्ह्यू दिला. एक तर तुम्ही वाईट साठी तो युटिलाइज करू शकता किंवा बीमर साठी बेस्ट ऑफ वाईट साठी, परंतु रिव्ह्यू इथे बालाजी स्पोर्ट्स संघाने गमावला आणि नक्कीच आता मात्र उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा आहेत. उर्वरित 11 चेंडू आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जेडी मॅन फ्रॉम सावध. नक्कीच अनेक गावातून इथे मात्र खेळाडू एकत्र केलेत. बालाजी स्पोर्ट्स संघाने चांगली इथे मात्र बांधणी केली आहे संघाची आणि सध्याच्या घडीला त्यांच्या अगेन्स्ट स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला आपण पाहतोय. ओ फटका दमदार आल्या आल्या इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, क्या बात आहे, वेल जज, कमालीचा जेल टिपलाय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. फलंदाज जयेश 0वरती बाद. फलंदाज बाद असेल, कारण की क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषे लगत होते, त्या अनुषंगाने जयेश इथे मात्र 0वरती बाद होतोय. बेस्ट फिल्डर साठी देखील आपण इथे ट्रॉफी ठेवली आहे. बेस्ट बॅट्समन, त्याचबरोबरीनं बेस्ट बॉलर आणि याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये प्रभावित करून सोडणारा जो खेळाडू असेल त्याच्यासाठी आकर्षक पैठणी, खरं तर त्याच्यासाठी नव्हे तर त्याच्या घरच्यांसाठी ती पैठणी तो नेऊ शकेल ही संकल्पना. क्या बात आहे, वेगळी संकल्पना आमच्या मनोज दादांची. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या वतीनं आणि नक्कीच आमचे दोन्ही मान्यवर आता मात्र जे नक्कीच एका बाजूला उपाध्यक्ष दुसऱ्या बाजूला सदस्य आणि नक्कीच त्यांच्या वतीनं आपण ही स्पर्धा देखील पाहतोय, ते देखील आनंद घेतात. मासा गोलंदाज तयार, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील लाऊड अपील झाली होती, त्या अनुषंगाने पंच सहमत नाहीयेत, शब्बल झाले होते. बॅटर्स देखील हे सांगत असताना पंचांना देखील आपण पाहिलं, त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू देखील येतो डॉट. नवीन बॅटर सचिन मधा मध्ये दाखल झाला. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज यशने आणि यशचं कौतुक करावं लागेल. यस बॉलर अगदी समोर आला होता, यस पंच देखील सांगतायत. अपील जरूर झाले होते, परंतु काही क्रिकेटच्या मर्यादा आहेत, त्यांचं उल्लंघन करणं कुठेतरी महागात पडेल यात मात्र शंका नाहीये. ओ फटका हा देखील चांगला, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे जज केलाय. क्या बात आहे, सलगचा हा तिसरा झेल काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने टिपला आणि फलंदाज आता मात्र विनय पाटील देखील 0वरती बाद.
असं वाटलं होतं की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 धावा बनल्यात, उर्वरित 2 षटकामध्ये 30 ते 35 धावा अजूनही बनतील, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज यशचं. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, 3 विकेट्स घेतलेत आणि एकच धाव खर्च केली आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी एकता टेपकर या संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण की रुद्विक 11 संघाचे संघनायक इथे मात्र सज्ज आहेत. विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, पंच आमच्याकडे वळत असताना लेग स्टिक सोडल्या, त्या अनुषंगाने इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. अगदी पंचांच्या समोर गोलंदाज येतो, त्या अनुषंगाने पंचांना देखील सूचना करतायत की बॉल रिलीज झाल्यानंतर आपण नक्कीच रेड झोन मध्ये येऊ नका. गोलंदाज तयार, यश सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी राहिली यशची देखील. ओ आता मात्र अपील यस आय थिंक दांडी गोल झाल्या यशच्या उद्ध्वस्त. कमालीची गोलंदाजी, फलंदाज रोशन देखील शून्यावरती बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये अशा आतमध्ये बालाजी स्पोर्ट्स संघाची फलंदाज बाद. यशने इथे मात्र आता सध्याच्या घडीला 4 विकेट्स घेतलेत. कमालीची गोलंदाजी राहिल्या. विचार केला तर सुरुवात दमदार राहिली होती. बॅटर सनी आणि योगेश्वरची, त्याच्यानंतर विनय शून्यावरती बाद, जय शून्यावरती बाद आणि मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रोशन देखील शून्यावरती बाद झालेत. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विशालला आपण पाहतो. या षटकामध्ये यशने तब्बल 4 विकेट्स घेतलेत. आता मात्र हा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 37, 37 या आकड्यावरती आता मात्र धावा कॉन्स्टंट अट स्टेबल आहेत. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त 2 धावा अंकित करण्यात आल्यात. हो इथे मात्र बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलंय. झेलची संधी होती, अगदी हाताचा स्पर्श देखील बॉलरला झाला होता, परंतु चेंडू गॅदर करता आला नाहीये. त्या अनुषंगाने इथे अंतिम चेंडूवरती इच्छिकी सिंगल आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर द 3 ओव्हर्स स्कोर बोर्ड ऑन द गोज ऑन 38 runs on the board, lots of 5 wickets. Team Balaji Sports. तीन षटकांचा खेळ सफलकावर अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज यशचं. 3 धावा खर्च करत महत्वाचे 4 विकेट्स घेतले, कमबॅक करून दिला. मधाच्या आतमध्ये स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला. गोलंदाज तयार. अंतिम षटकामध्ये आकाशला आपण पाहतोय. ओ फटका दमदार आहे, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. डाऊन द बोर्ड क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट. पहिला चेंडूवरती झटका लावत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केल्या. फलंदाज बाद. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता ऍज अ बॅटर विशालने, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर अचूक नजर ठेवली क्षेत्ररक्षकाने.
आणि चांगला झेल देखील टिपला. फलंदाज विशाल देखील बाद होत आहेत. आता मात्र थोडासा बॅकफुटला जात असताना मदरशा आतमध्ये बालाजी स्पोर्ट्स संघाला आपण पाहतोय, कारण की 35 धाबा पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या, 19 दुसऱ्या षटकामध्ये 16. दरम्यान शुभागमन सन्मान्य दिनेशजी जोशी माजी उपसरपंच आणि नक्कीच त्यांचं देखील इथे आगमन होतोय. सातत्याने या स्पर्धेसाठी गेल्या 5 वर्षांपासून त्यांचं फार मोठं सहकार्य. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम आता मात्र 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती आकाशने पहिला चेंडू विकेट्स प्रस्थापित केले. 8व्या क्रमांकाचा बॅटर आता मात्र तनिष मदरशा आतमध्ये सज्ज झाला. ओ दांडी गोल, क्या बात है, बॅक टू बॅक दुसरा झटका या स्पेल मध्ये. गोलंदाज आकाश चांगली कामगिरी करतोय, फलंदाज तनिष देखील शून्यावरती बाद. अगदी वेगाने चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे या षटकामध्ये. कौतुक असेल यश आणि गोलंदाज आकाश ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. सध्याच्या घडीला चांगला खेळ आपण पाहिला. बॅट्समन सातत्याने इथे मात्र मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद होत आहेत. सचिन 5व्या क्रमांकावरती आलाय. सचिन नॉन स्ट्राईक एंडला अजूनही वाट पाहतोय, परंतु त्याला स्ट्राईक मिळेल का हा देखील प्रश्न निर्माण झालाय. आणि सध्याच्या घडीला आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 38 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि उर्वरित आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू निर्णायक. नवीन बॅटर मदरशा आतमध्ये दिगंबर. स्ट्राईक दिगंबरकडे आहे. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज विकेट शॉटिंग 100 वरती आकाश. ओ अडव्या पाटण्या ऑन साइडला. इथे मात्र असं वाटतं की एकच घेतील, कारण की स्ट्राईक स्वतः वरती नक्कीच विश्वास दाखवत असताना बॅटर सचिनला आपण पाहतोय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे की जगाच्या पाठीवरती तुम्हाला जर जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं. आणि तोच आत्मविश्वास आता मात्र मदरशा आतमध्ये सचिनने स्वतःवरती ठेवला. पाहूयात उर्वरित 3 चेंडूंसाठी सचिन मदरशा आतमध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. ओ फटका दमदार आहे, कॉन्फिडन्स ठेवला होता आणि इथे मात्र त्याच आत्मविश्वासाने चेंडूला सीमारेषे पार देखील पाठवलाय. लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. षटकार येतो आणि षटकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 45 धावा. सध्याच्या घडीला 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच बॉल नाहीये, परंतु जर चेंडू हरवला कुठल्याही क्षणाला तर नवीनच बॉल दिला येईल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या, कारण की 70 चे बॉल्स आहेत. लगा तो 6. रमाकांतजी वाकडे साहेबांच्या वतीनं हे बॉल्स आम्हाला पुरस्कृत झाले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश पुणेशा सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. ओ आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, होणार नाहीये चुकी. आणखी एक विकेट मदरशा आतमध्ये. फलंदाज बाद. फटका हा देखील चांगला एक्झिक्यूट केला होता सचिननं, परंतु या फटक्यासाठी इथे मात्र क्षेत्ररक्षक ऑलरेडी सज्ज होते. त्या अनुषंगाने इथे मात्र हा देखील फलंदाज बाद झाला. आता मात्र नवीन बॅटर मदरशा आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
पियुषला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र हा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 45 धावा धावफलकावरती आहेत. टॉस साठी सज्ज राहा दोन्ही संघ, एकता टिपकरे आणि ऋत्विक इलेव्हन. अंतिम चेंडू. ओहो, बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र अंतिम चेंडूवरती देखील विकेट. कमालीचं प्रदर्शन राहिलं आहे. मागील षटकामध्ये यशने 4 विकेट्स घेतले होते. या षटकामध्ये आकाशने देखील 4 विकेट्स घेतलेत. फलंदाज बाद आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा आणि जिंकण्यासाठी आता 46 धावांची आवश्यकता असेल. ते म्हणजे टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान टॉस देखील केला जाईल. ऋत्विक इलेव्हन आणि एकता टिपकर या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. माजी सरपंच सन्माननीय दिनेशजी जोशी साहेब आमच्या समवेत उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक देखील सज्ज असतील. तेजसजी धोबी, चला पुढील आवाज त्यांचा गोड आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील. आणि दिनेश दादांना देखील विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. पुढील मॅच ऋत्विक इलेव्हन त्यांच्या अगेन्स्ट एकता टेपकर या दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी लगेचच सज्ज राहा. दोन्ही संघादरम्यान आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. ओ टू टॉस बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय. टिमघरपाडा आपण पाहताय स्पार्टन ऋत्विक इलेव्हन टिमघरपाडा आणि त्याच्या विपक्षात एकता टिमघरपाडा या दोन संघांमध्ये लढत होईल. नाण्याच्या 2 बाजू आहेत. हेड आणि टेल आपण इथून मात्र पाहताय. नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकता इथून मात्र कॉल देत आहेत. टेल असं कॉल आलं आणि हेड आपण इथून मात्र पाहताय. मान्यवरांना विनंती असेल आपण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि सन्मानाने स्थान आपण नवायचं आहे. मी तर नाणेफेकीचं कॉलिंग तुझ्याकडून होता. नाणेफेकीचा कॉलिंग तुझ्याकडून होता आणि नाणेफेक विंजायला काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट. गोलंदाजीचा निर्णय काय स्वीकारते त्यामागचं काही रिझन? आमची आता ती पहिली टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे आम्ही जरा कॉर्डिनेशन बसवण्यासाठी पहिला बॉलिंग फर्स्ट घेतलेली आहे. असं म्हटलं तर की सुरुवात जेव्हा दमदार असते तेव्हा शेवटीच दमदार होत असतो आणि ही तुमच्या इमर्जिंग क्रिकेटमधील पहिली स्पर्धा आहे. आयोजन भव्य दिव्य आहे. कसं वाटेल इथे खेळताना? खूप छान वाटतोय आणि आम्हाला जर घेतल्याबद्दल तर जास्त जाम भारी वाटते. त्याच्यानंतर काय गेम प्लॅनिंग घेऊन मनामध्ये उतराल? नाही, चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करणार. 100% देण्याचा प्रयत्न करणार. दर्शवतोय. मी तर नाणेफेक जर का विन झाला असतं तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. पण आता तुमच्या वाटेला फलंदाजी आली आहे, काय गेम प्लॅनिंग असेल? जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. कुठले असे फलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? अमोल आहे. धन्यवाद. तुम्हालाही बेस्ट ऑफ. आधीच्या मॅचमध्ये आपण जर का विचार केला तर बालाजी स्पोर्ट्स संघाला एक चांगली फलंदाजी आपण पाहिली. 79 धावसंख्येचं आपण समोरच्या संघाला दिलं होतं. पण आता मात्र जेव्हा प्रथमतः फलंदाजी आली तेव्हा फक्त आणि फक्त 45 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. कुठेतरी मात्र सनी आणि त्याच्यानंतर आपण योगेश्वरला बघितलं तर एक जास्ती धावा त्यांच्या पाहायला मिळाल्या. पण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि त्यांच्या 16 धावा आल्या. पण त्याच्यानंतरच्या पुढच्या जे 2 षटक आहेत
तिथे मात्र धावा रोखण्यामध्ये यश सध्या तरी इथून मात्र प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळालं. फायटिंग स्कोर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे 46 धावसंख्येचा. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये ते 46 धावसंख्येचं आव्हान पार करायचं आहे. 9 गडी बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये भूतकाळाला आपण इतकं महत्त्व देऊन जाणार नाही, कारण प्रेझेंटमध्ये काय आहे, सध्या वर्तमानमध्ये काय चालू आहे त्याला आपण महत्त्व देऊयात. कारण 79 धावा 78 धावा धावफलकावर जोडणाऱ्या संघालाही 9 गडी बाद करत 45 या धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. आता मात्र गोलंदाजीमध्ये रोखताना दिसतील की स्वागत बिल्डर्स आता मात्र फलंदाजांचं स्वागत षटकार चौकारांनी करताना पाहायला मिळतील. 46 धावसंख्येचं आव्हान पार करण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय आकाश आणि ऋतिक ही सलामीची जोडी दाखल होते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिगंबर इथून मात्र सज्जोई षटक क्रमांक पहिला घेऊन डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय, चेंडूला पाठवलं गेलंय, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे काटा किर षटकार 6. पहिल्याच बॉलवर षटकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. स्ट्रोक चांगला होता, सुरुवात दमदार झाली आहे. इथून मात्र यावेळेस रनअपमध्ये मिस्टेक पाहायला मिळाली. मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा पंच सध्या तरी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतील राजेंद्र पाटील सर. डेड बॉलचा इशारा इथून मात्र दर्शवत असताना यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी जर गोलंदाजाच्या हातामध्ये असल्या तर कुठला असा चेंडू नाही आहे की तो आव्हान स्वरूपात इथून मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि कदाचित तेच कुठेतरी मात्र गणित बिघडलं गेलं दिगंबरचं आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात या चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेस जेलला संधी सध्या तरी चालून आली होती, ज्या पद्धतीनं यष्टीरक्षकांनी इशारा केला, पण फलंदाजांनी फटका कन्वर्ट केल्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाला पोचायला थोडासा उशीर तिथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल अंकित झाली आहे, धावसंख्या 8 या अंकावर. चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. आत्ताशी 2 ऑफिशियल 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस पहा उडवला गेलाय, चेंडूला क्षेत्ररक्षक नाही येत क्षेत्रामध्ये. पुरेपूर खाली क्षेत्र ओळखलं गेलं आणि तिथे मध्ये आपल्या बॅटिंगमध्ये ताकद दर्शवत असताना फटका केला गेलाय करवट. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय इथं मध्ये चौकार 4. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आपण ऑन साईडला यावेळेस भिरकावून दिले गेले डीप क्षेत्रामध्ये. चेंडू सिंगल अंकित होते. डबलचा प्रयत्न जो की इथून मात्र पत्कारली गेली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सध्या आपण पाहता या स्पर्धेमध्ये अगदी सोप्यात सोपं जे स्कोरबुक आपल्याला पाहायला मिळतं. अगदी एखाद्या नवख्या खेळाडूला किंवा एखाद्या नवख्या माणसाला जरी बसवलं तरी गुणलेखन अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात असे आपल्या सगळ्यांचे लाडके. चला नेक्स्ट बॉल. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. विकेटचं पतन होईल, परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नक्कीच असं हे कौशल क्रिएशनचं स्कोरबुक आपण इथून मात्र पाहताय जे सुभाष जोमाल सरांनी बनवले. कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. अतिशय आकर्षक आणि विलोभनीय मुखपृष्ठ आपण पाहत आहे. सहज सोप्या पद्धतीने मांडणी ज्याच्यामध्ये केली गेली आहे आणि आमचे ऑफिशियल स्कोरर राजू पाटील सर सध्या तरी ते स्कोरबुक इथून मात्र यूज करतायत. विकेटचं पतन फलंदाज पाहत होताना पाहायला मिळालं. पहिला आदरा पहिलं विकेट
विकेटचं बदन ऋतिक स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि परतावा लागेल ऋतिकला इथून मध्ये तंबूच्या आश्रयाला. 38 सर्कलच्या सीमेरेषेलगत सर्कलच्या आतमध्ये जे सर्कल असतं तिथे मात्र त्या खेळाडूला तैनात केलं गेलं आणि परफेक्टली जजमेंट यावेळेस झेलचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं बदन फलंदाज बाद होतोय ऋतिक तंबूच्या आश्रयाला वैयक्तिक 6 धावांची खेळी केली आहे आणि आता मात्र मैदान सोडत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश दाखल होतोय. आत्तापर्यंत ऑफिशियल 5 चेंडूंची डिलिव्हरी झाली आहे आणि धावासंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 19 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 32 या धावासंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये टीम स्वागत बिल्डर्सला इथे मात्र अजूनही वास या ज्या पद्धतीनं स्वागत बिल्डर्सचा आपण विचार केला तर मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र दिगंबर सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. डॉट बॉल आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलाय. क्रमांक इथून मात्र 1चा पहिल्या षटकाच्या समाप्ती आता धावसंख्या आहे ती म्हणजे 1/14 विजयाकरिता 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या चेंडूंमध्ये इथून मात्र वाचती आहे. ज्या पद्धतीनं स्वागत बिल्डर्स मनोरे उभी करते बिल्डिंगचे मनोरे ज्या पद्धतीने उभे करतात त्याच पद्धतीने त्यांचे खेळाडूही आता धावसंख्येचे मनोरे इथून मात्र उभे करत असताना आपण पाहत आहे. षटक समाप्तीचा इशारा आलाय. चला टीम मीटिंग कुठल्याही पद्धतीची नको आहे. ऑन स्क्रीनवर आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या मार्फत आणि आमचे टेक्निकल ऑपरेटर नीरज यांच्या मार्फत आपण पाहताय 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची जी आवश्यकता आहे ती गोष्ट इथून मात्र दर्शवली जाते. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्टिंग आहे आणि क्लिअरिटी जर का आपण कॅमेऱ्याची बघितली तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट टू एंड पर्यंत ग्रामीण टेनिस क्रिकेट आत्तापर्यंत न अडकता आणि न थांबता अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण आयोजन मनोज दादांचं आणि सगळ्या गोष्टी A1 क्वालिटीच्या तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. जे की लाईव्ह टेलिकास्टिंगच्या मार्फत आपण पाहताय त्यांचे दोन्ही कॅमेरामॅन मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सचिन आणि साईड कॅमेऱ्याला मनीष आपल्याला पाहायला मिळतात. जसा चेंडू बॅटच्या रडारमधून निघतोय बाउंड्राईनच्या पलीकडे जातोय की क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातो तिथपर्यंत सगळ्या गोष्टी अप टू डेटपणे कॅप्चर करत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला षटक क्रमांक पहिले संपलं. धावसंख्या 14 18 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता असताना द्वितीय षटक हाताळण्याकरिता टीम बालाजी स्पोर्ट या संघाकडून पियुषला इथून मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पियुष इथे मात्र सज्ज होतोय. षटक क्रमांक द्वितीयातील पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅकवर. पहिलाच बॉल थोडंसं कन्फ्युजन द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं या फलंदाजाला. कारण ज्या पद्धतीने पहिली ॲक्शन खेळण्याची बघितली आणि त्याच्यानंतर सरप्राईज इथे मात्र दिलं गेलं जो फटका कन्वर्ट करून थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळालं किंवा एक छुपा मनसुबा इथून आता खेळताना इथून दर्शवला. सिंगल अंकित होतीये. धावसंख्या एकेरी धावेने 15 या अंकावर धावफलक. पियुषचा पहिल्याच बॉलवर सिंगल अंकित करण्यामध्ये यश प्राप्त होत असताना या दोन्ही फलंदाजांना गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू अगदी समोर पडला गेला आणि त्याच्यानंतर बॅट उगारली गेली आहे. फेकी सध्या तरी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आपण पाहताय. गाडी ड्राईव्ह करत असताना साईड मिरर महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीनं साईड मिररचं काम यष्टीरक्षक गोलंदाजासाठी सातत्याने करतात. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेलाय. काहीही गरज नव्हती फेकी करायची. बालबाल बच गए. नशीब तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता अन्यथा दुसरी धाव सुद्धा इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली असती. संत गतीने धावसंख्या प्रवास करते. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकाचा विचार करायला तर एक्सप्रेसवेला गाडी पळत होती पण दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ती धावसंख्येची गाडी आहे ती भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये अडकली की काय असं इथे मात्र वाटतं. खूप संत गतीने धावसंख्या प्रवास करते. 16 या अंकावर धावफलक. 15 चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची गरज असेल. सिंगल तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रवास इथे मात्र जारी केला गेलाय आणि त्या 2 धावा ही यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने का होईना पण धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय. 18 म्हणजे विजयाकरिता 14 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचतीये. 14 दुणे 28 कदाचित ते समीकरण आता मात्र मनामध्ये बिंबावं लागेल. शाळेत जर पाठ केले असते तर कदाचित ही गोष्ट इझिली इथून मात्र प्रत्येकापर्यंत पोहोचली असती. 14 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वाचतीये. गोलंदाज पियुष तयार.
पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फेक झाली आहे चुकीची. तिथे मात्र कलेक्शनही झालंय चुकीचं. मैदानाच्या आतमध्ये 1 ते 2 सेकंदाची केली गेलेली चुकी आहे ना, ती दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करते आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज इथून मात्र दर्शवतात. चला, फिटनेस मोस्ट MP आपण म्हणू शकतो या क्रिकेटमध्ये. फिटनेसना आधी महत्त्व दिलं गेलं पाहिजे. क्रिकेट जर आपण खेळत असाल तर 2-2 धाबा इथे मात्र पडून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 20, विजयाकरिता 13 चेंडू आणि 26 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. पुन्हा एकदा तेच समीकरण, प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र आता भासताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पियुष पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेला दांडी दांडी गुल करणारा चेंडू. होगी 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 तेरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर पीयूष है पावरफुल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहताय पियुषचं षटक सुद्धा इथून संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्त्यांत धावसंख्या 20-20, 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता आता मात्र 26 धावसंख्येची आवश्यकता भासते. आणि पियुषचा आपण विचार केला तर भिवंडी प्रीमियर लीग नुकताच आपल्याला पार पडताना पाहायला मिळाली आणि भिवंडी प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूने एक उत्कृष्ट झेल टिपताना आपण इथून मात्र पाहिलं होतं. तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखवत असताना आपण पाहत आहे. चांगला गोलंदाजीचा अटॅक त्याच्यामार्फत आपण पाहिल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा पियुषचा आपण विचार केला तर 6 धावा खर्च करून दिल्या गेल्या आणि गडी बाद सुद्धा केला गेलाय. 12 चेंडू विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता. चला, पेय विश्रांती जर का आपली झाली असेल तर आपण त्वरित मैदानातून थोडंसं बाहेर जाऊयात, क्षेत्ररक्षण सजवूयात, बॅटरला आपापली जागा घेऊ द्यात आणि तदनंतर मॅचला आपण सुरुवात करूयात. पण पेय विश्रांतीला आम्ही नाही म्हणणार नाही आहेत, कारण उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की सध्या तरी जेव्हा जेव्हा पेय विश्रांतीची मागणी केली जाईल तेव्हा आपण सातत्याने त्याचा पुरवठा करूयात. सूर्यदेवता जास्ती आता मात्र प्रखर आपल्याला सध्या तर पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 20-20 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. तृतीय षटक हाताळण्याकरिता रोशनला आणले गेले. 12 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. चला, गेम करूयात आपण इथून मात्र स्पीडअप. चलो फास्ट. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोशन इथे मात्र सज्ज होतोय. बॅटर आउट. चला, रनआउटची विकेट पहिल्याच बॉलवर पडताना आपल्याला पाहायला मिळालं. बॅटर आउट होताना आपल्याला रितेश पाहायला मिळाला. चेंडू हातात असतानाही जोखीम पत्कारली गेली आणि रनआउटची विकेट इथे मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळाली. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये मृणाल दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. मृणालवर आता मात्र सर्वस्वी जिम्मेदारी सोपवली गेली आहे. कुठेतरी मात्र एक चांगल्या धावसंख्या सेट केली गेली होती दुसऱ्या षटकापर्यंत. तिसऱ्या षटकापासून थोडेसे 1-2 मोठे फटके असते तर धावसंख्येचं जे आव्हान आहे ते थोडंसं कमी होताना पाहायला मिळालं असतं. पण पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालं. अजूनही तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या या चेंडूवर काय कमाल केली जाईल येणारा इथून मात्र दर्शवलं जाईल. 11 चेंडू आणि विजयाकरिता 26-26 या धावसंख्येची आवश्यकता. लेट का होईना पण थेट आणि दबक्या पावलानं इथे मात्र समीर स्पोर्टचे सगळे खेळाडू इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात.
सदर सूचना पोहोचली आहे की काही क्षणातच भोजन इथे पोहोचणार आहे आणि त्या अनुषंगानं मध्ये सगळेजण दबक्या पावलानं का होईना पण इथे पोहोचतात. आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला ही स्पर्धा आपली आहे आणि त्यामुळे सगळेजण इथे उपस्थित होत आहेत. निर्धाव फेकिंग डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून आपण पाहत आहे. 10 चेंडूचा खेळ शेष राहतोय विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता. चला रोशन गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोशन पुरुष एकदा सज्ज होईल षटकातील. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. दिशा दर्शवली गेली आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात किंचित ताकद कमी पडली आहे. थोडी ताकद जर का अजून असती तर कदाचित या चेंडूवरचं चित्र इथून मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं. किती धावा इथून मात्र कन्वर्ट केल्या गेल्या तर इथून मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 22 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. 9 चेंडू विजयाकरिता 24 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आता भास्य. 9 चेंडू आणि विजयाकरिता 24 धावसंख्येची आवश्यकता. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेला. सरूंच्या भेटीला पाहायला मिळतोय तो मात्र षटकार 6. भिवंडी इमर्जिंग क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय दर्शनजी नाईक साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही दर्शनजी नाईक साहेबांना विनंती करतोय साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये इमर्जिंग क्रिकेटची पहिली स्पर्धा आपण इथून मात्र पाहताय. आदरणीय मनोजदादा भोईर यांच्या मार्फत या सीझन मधली पहिली स्पर्धा ज्यांची आपण इथून मात्र पाहतोय. आणि तसं आपण सलगचा विचार केला तर हे 5वं वर्ष त्यांचं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. हो जेल ड्रॉप होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. कुणाचा जेल ड्रॉप केलाय तर आधीच्या चेंडूवर ज्याने षटकार टोकला होता त्याचा जेल इथून मात्र ड्रॉप केला गेलाय. टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये जेव्हा जेल ड्रॉप केला गेलाय, जेव्हा जीवनदान दिले गेलंय तेव्हा एक वेगळा इतिहास आपण सातत्याने घडताना आपण पाहिलंय. 2 नवीन धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे जाऊन पोहोचेल समसंख्येवर 30 या अंकावर धावफलक. विजयाकरिता आता मात्र 7 चेंडू आणि 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. 7 चेंडू 16 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं गेम आपण करूया स्पीडअप. आपापसात चर्चा कुठल्याही पद्धतीची बॅटर आपल्यामध्ये नको आहे. आम्ही समजू शकतो की तुमच्यावर थोडंसं प्रेशर आहे, पण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं आपणा सगळ्यांना इथून मात्र बंधनकारक आहे. वेळ कधी कोणासाठी थांबत नसतो. षटकार टोकला आणि सामन्याला वळण देण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र केलं गेलंय. 7 चेंडू विजयाकरिता 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. गोलंदाज सज्ज होत आहे. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस पहा यष्टीरक्षकांनी कुठल्याही पद्धतीची चूक मैदानाच्या आतमध्ये केली गेली नाहीये. थोडंसं वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर थोडंसं कन्फ्युजन आपण इथून मात्र पाहिला, जे की आपण ॲक्शन रिप्लेमध्ये इथून मात्र पाहतोय. हो यावेळेस त्रास उद्भवला गेला खेळताना. धाव घेण्याचा प्रयास केला गेला होता. साईड अँगलमधूनही आपण इथून मात्र पाहिलं. चांगलं वर्क सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आपण लाईव्ह टेलिकास्टिंगच्या मार्फत पाहतोय. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 संपले. धावसंख्या 30 विजयाकरिता 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
चला पंच आपण त्यांना जमवून देऊ नका. आयोजकांची तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली. अजूनही खूप सारी सामने आपल्याला इथून मात्र खेळवायचे. टीम बालाजी स्पोर्ट विनंती असेल, चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हेच तर मित्रांनो, आपण साईड अँगलमध्ये जर का आपण बघितलं तर दुसऱ्या संघाचे खेळाडू ड्रिंक्स बेस करीता आले आणि बालाजी स्पोर्ट्सच्याही तिथून मात्र त्यांनाही पेय देताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जरी प्रतिस्पर्धी असते तरी मैत्री हे सातत्याने क्रिकेटने आम्हाला करायला शिकवली आणि ते चित्र आपण सध्या तरी इथून मात्र लाईव्ह स्क्रीनला पाहिलं. त्यांचं होणारा संवाद, दोघांच्याही चेहऱ्यावर असणारं स्मित हास्य आपण सध्या त्यांनी इथून मात्र पाहिलं. हेच क्रिकेट आहे. सामना मैदानात प्रतिस्पर्धी असलो तरी आम्ही जीवस्य आणि कंठस्थ मित्र आहोत हे सातत्याने इथून मात्र दर्शवतात. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या अंकावर 6 चेंडू विजयाकरिता 16 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाजतीय. सन्नीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. हो, यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सन्नी इथून मात्र सज्ज होतोय. षटकात याला पहिलाच बॉल. हो हो हो, यावेळेस क्या बात आहे, जबरदस्त चेंडू इथून मात्र डिलिव्हर केला गेलाय आणि आता मात्र सनीना करून दाखवलाय. आज दिल है सानी सानी नाही, तो आज बॉलर आहे सानी सानी. सनीच्या इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. पाच चेंडूचा खेळ आता मात्र शेष राहतोय. म्हणतं ना की आज दिल है सानी सानी नाही, तो बॉलर आहे सनी सनी, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. पहिल्याच बॉलवर विकेटचं बदन सध्या तर इथून मात्र करताना पाहायला मिळाला. सनी 5 चेंडू विजयाकरिता 16 या धावसंख्येची आवश्यकता. अजूनही मॅच समान परिस्थितीमध्ये आहे, कोणाच्याही बाजूनी झुकताना दिसत नाहीये. काही चेंडू जेव्हा डिलिव्हर होतील तेव्हा मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. चला, वेळ अधिकचा कृपया करून खर्च करू नका. आम्ही पुनश्च एकदा तुमच्यापर्यंत ही सूचना इथून मात्र पोहोचवतोय. आम्ही पोहोचवतोय ही सूचना. 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. षटक क्रमांक अंतिम प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. बालाजी स्पोर्ट जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये आहे. मी आधी म्हटलं की 78 धावा जमवणारा संघ 9 गडी बाद करून 45 धावांवर त्यांना समाधान मानावं लागलं. पण गोलंदाजीमधलं कमबॅक सध्या तरी तो मात्र दर्शवत असताना आपण पाहताय. दिशाहीन चेंडू, दिशा भरकटणारा चेंडू. चला, एक धाव इथे मात्र मिळाली. एकेरी धावेने धावफलक 31-31 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. आता मात्र 5 चेंडू आणि विजयाकरिता 15 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. 5 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज या यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळाले. डबलचा प्रयत्न जोखीम पत्कारली गेली आणि फेक दिरंगाईनं का होईना पण इथे मात्र करताना पाहायला मिळाल्या. 2 धावा पळून पूर्ण होतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 33 म्हणजे विजयाकरिता आता मात्र 4 चेंडू आणि 13 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्ट्रोक तर चांगला होता. यावेळेस आपण पाहताय पुन्हा एकदा 1 धाव इथून मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. आता मात्र समीकरण चेंज होईल. विजयाकरिता 3 चेंडू आणि 12 या धावसंख्येची आवश्यकता.
कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण सध्या तरी इथून मात्र खेचावे लागतील. गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस मिस जरूर केले गेले. थोडीशी निराशा चेहऱ्यावर पाहायला मिळाली आहे. ओहो, जोखीम पत्कारली गेली आहे आणि 2 धावा सुद्धा इथे मात्र अगदी समोरून चोरल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे 36 विजयाकरिता 2 चेंडू आणि 10 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासतीये. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार काहीही घडू शकतं इथे मात्र, पण खेचावे लागतील तर 2 मोठे फटकेच. 2 चौकार मारले तरी 2 धावेने इथून मात्र बालाजी स्पोर्ट्स संघ विजयीच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 षटकार अथवा 1 षटकार आणि 1 चौकार या पद्धतीची खेळी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. ओहो, पुढचा बॉल. यावेळेस निर्णायक चेंडू होता आणि निर्णायक चेंडू इथं मात्र डिलिव्हर केला गेलाय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे. धावफलक लेग बाईच्या स्वरूपात 37 या अंकावर धावफलक. विजयाकरिता आता मात्र 1 चेंडू आणि 9 या धावसंख्येची आवश्यकता. एखादा जर का अतिरिक्त चेंडू आला आणि त्याच्यावर जर का षटकार ठोकला गेला तर कुठेतरी मात्र एक मोकळा श्वास या सामन्यामध्ये स्वागत बिल्डर्स इथून मात्र घेऊ शकतात. सध्या तरी नाचक्की करत असताना बालाजी स्पोर्ट्सचे गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. या फटका जरी कन्वर्ट झाला तरी फायदा काहीही होणार नाही आहे, कारण सामना इथून मात्र विन होताना पाहायला मिळतोय. टीम बालाजी स्पोर्ट जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं नो डाऊट